यमदीपदान काय असतं? आपल्या घरातील व्यक्तीवर अपमृत्यू किंवा अचानकपणे येणारे मृत्यू असे होऊ नये यासाठी करण्याचे दीपदान म्हणजेच यमदीपदान असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच, अपमृत्यू किंवा अचानक मृत्यू हा काय प्रकार आहे? तर अपमृत्यू किंवा अचानकपणे मृत्यू म्हणजे ॲक्सिडेंट होऊन मरण येणे किंवा साप चावून मरणे किंवा शॉक लागून मरण येणे म्हणजेच नैसर्गिकरित्या येणाऱ्या मरणापेक्षा कुठल्याही घटना किंवा कारणाने अचानकपणे येणारा मृत्यू असा याचा अर्थ होतो. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की ह्या यमदीपदान केल्याने आपल्या घरातील व्यक्तीवर असे अचानक किंवा अपमृत्यू येऊ नये किंवा यापासून कसे वाचावे यासाठी हे दीपदान महत्त्वाचे असते. चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया यमदीपदान केल्याने घरावर आणि घरातील व्यक्तीवर येणारे संकट कसे टाळावे आणि यमाला दीपदान कसे करावे आणि ते कशाप्रकारे करायचे असते याची विधिवत पूजाविधी जाणून घेऊया. यमदीपदान करण्याची विधी. यमदीपदान कसे करावे? यमदीपदान हे 2 प्रकारे करायचे असते, ते आपण बघूयात. तुम्ही यातील कोणत्याही एका पद्धतीने हे दीपदान करू शकता. पहिली पद्धत, यमदीपदान करताना सर्वप्रथम दाराबाहेर दक्षिण बाजूस ज्या ठिकाणी हे दीपदान करायचे असते आणि ही पूजा संध्याकाळच्या वेळेस करायची असते त्या ठिकाणी कुंकवाने स्वास्तिक काढावी. त्यानंतर त्या स्वास्तिकवर एक पाट ठेवावा. त्या पाटावर नेहमीची मातीची पंती ठेवायची. त्या पंतीमध्ये मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल किंवा आपण घरात नेहमी वापरतो ते तेल घालावे आणि ती पंती पेटवावी. त्यानंतर ती पंती दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायची. त्यानंतर त्या पंतीमध्ये चिमूटभर साखर टाकावी आणि 1 रुपयाचे नाणे टाकावे. त्यानंतर ह्या पंतीची पूजा करावी. कुंकू, अक्षदा आणि फुले व्हावे. त्यानंतर हात जोडून यमराजाला प्रार्थना करावी आणि प्रार्थनेत म्हणावे, हे यमदेव, आम्हाला तू दीपदानाने प्रसन्न व्हावे आणि मृत्यूपाशातून आम्हाला माफ करावे आणि तू अपमृत्यू आमच्या घरात होऊ देऊ नकोस, अशी मनापासून यमदेवाला प्रार्थना करावी. दुसरी पद्धत, कणकेचा दिवा तयार करावा आणि त्यासोबत कणकेच्या 2 मुठा करायच्या. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तेल आणि वात घालून तो दिवा दाराबाहेर एका कागदावर किंवा केळीच्या पानावर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवावा. त्यानंतर ह्या दिव्याचे सुद्धा कुंकू, हळद, अक्षदा, फुले वाहून पूजा करावी. त्यानंतर यमदीपदान मंत्र म्हणावा किंवा आधी सांगितलेली प्रार्थना केली तरी चालेल. यमदीपदान करण्याची योग्य वेळ. यमदीपदानच्या पूजेसाठी शुभ मुहूर्ताची वेळ ही संध्याकाळी 6 वाजेपासून सुरू होणार आहे आणि रात्री 8 वाजता संपणार आहे. ह्या 1 तास 54 मिनिटाच्या काळातच आपल्याला यमदीपदानची पूजा करायची आहे. धनतेरस 2023 पूजा विधी. धनतेरस, धनत्रयोदशी व धन्वंतरी जयंती ह्या वर्षी भौम प्रदोष व गुरु द्वादशी अश्विन कृष्ण पक्ष तारीख 10 नोव्हेंबर वार शुक्रवार 2023 या वर्षी आहे. तसेच या दिवशी सूर्योदय सकाळी 6:39 होणार आहे आणि चंद्रोदय 3:50 होईल. या दिवशी शनिप्रदोष गुरु द्वादशी सुद्धा आहे. धनतेरस पूजा विधी. सर्वप्रथम एका चौरंगावर किंवा पाटावर लाल किंवा पांढऱ्या रंगाचे कापड अंथरावे. त्यानंतर त्या पाटावर तांदळाची रास करावी आणि त्या तांदळावर कळश ठेवावा. त्यानंतर बोडकी म्हणजेच छोटी मटकी घ्यावी आणि त्यात 7 प्रकारचे धान्य भरावे. फक्त काळे उडद भरू नये, तेही पाटावर ठेवावे. त्यानंतर परत तांदळाची 3 रास कराव्यात आणि त्या तांदळावर धन्वंतरीचा फोटो आणि गणपतीची मूर्ती व गोपाळकृष्ण व कुबेर यंत्र हे सर्व एक एक करीत ठेवावे. जर तुमच्याकडे मूर्त्या किंवा फोटो नसतील तर त्यांचे प्रतीक म्हणून पूजेची सुपारी ठेवली तरी चालेल. त्यानंतर सर्वप्रथम गणपतीची हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून पूजा करावी आणि गणपतीप्रमाणेच एक एक करत सर्व देवांची त्याचबरोबर बोडक्यांची म्हणजे 7 धान्यांची सुद्धा पूजा करावी. त्यांनाही हळद, कुंकू, गंध, अक्षदा, फुले व्हावेत. पूजा झाली की धन्वंतरीची आरती म्हणावी. त्यानंतर नैवेद्य म्हणून गूळ आणि धने ठेवावे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे, म्हणून आपले आरोग्य चांगले ठेव अशी प्रार्थना करावी. अशा रीतीने साधी, सरळ आणि सोप्या पद्धतीने ही धनतेरस पूजा करायची असते. धनतेरस पूजेची वेळ. धनतेरस पूजनासाठी शुभ मुहूर्ताची वेळ ही संध्याकाळी 5:44 सुरू होणार आहे आणि रात्री 6:05 संपणार आहे. ह्या 21 मिनिटाच्या काळातच आपल्याला धनतेरस किंवा धनत्रयोदशी व कुबेर यंत्राची पूजा करायची आहे. धनतेरसची कथा. धनत्रयोदशीच्या एक नाही तर अशा बऱ्याच दंतकथा आहेत. त्यातील 2 कथा आपण बघणार आहोत. धनतेरस कथा पहिली. एकदा भगवान विष्णू पृथ्वी लोकावर जात असताना देवी लक्ष्मी विष्णूला म्हणाली, मी पण तुमच्यासोबत येते.
त्यावर विष्णू म्हणाले की मी तुला नेणार, पण त्यासाठी मी जे सांगेल ते ऐकावे लागेल. त्यावर देवी लक्ष्मी हो म्हणाली आणि विष्णूसोबत निघाली. त्यानंतर विष्णूने लक्ष्मीला सांगितले की तू इथेच थांब, मी दक्षिण दिशेला जातोय आणि मी येईपर्यंत तू इथेच बसून राहा. असे सांगून श्री विष्णू दक्षिणेकडे निघाले आणि त्यानंतर लक्ष्मीलाही हुरहुर लागली की दक्षिणेकडे विष्णू कशासाठी गेले. त्यांच्या ह्या आतुरतेने त्या लगेचच विष्णूच्या मागे मागे गेल्या. त्याच्यानंतर त्यांना वाटेमध्ये सूर्यफुलाची शेती दिसली आणि ते फुले पाहून त्यांना खूप प्रसन्न वाटले आणि ती सूर्यफुलाची फुले त्यांनी तोडली आणि सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्या. तसेच थोडे पुढे गेल्यावर त्यांना ऊसाची शेती दिसली. मग त्यांनी ऊसही तोडून खाल्ला. त्याच्यानंतर जेव्हा विष्णूला हे सर्व प्रकार कळाला तेव्हा विष्णू हे लक्ष्मीवर भडकले आणि म्हणाले की मी तुला सांगितले होते की माझी वाट बघत इथेच थांब, परंतु तू माझे ऐकले नाहीस आणि माझ्या मागे मागे आलीस आणि शेतातील ऊस आणि सूर्यफूल हे तू त्या शेतकऱ्याला ना विचारता खाल्लेस. यासाठी मी तुला 12 वर्षे इथेच राहण्याचा आदेश देतो. जोपर्यंत 12 वर्षे पूर्ण होत नाही तोवर तू येथून स्वर्गलोकास यायचे नाही. असे सांगून विष्णू तेथून निघून गेले आणि लक्ष्मी तिथेच गरीब शेतकऱ्याच्या घरी थांबली. त्यानंतर लक्ष्मीने शेतकऱ्याच्या बायकोला सांगितले की सगळ्यात आधी तू आंघोळ करून ये आणि मी बनवलेल्या लक्ष्मीच्या मूर्तीचे पूजन करा आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागा. लक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बायकोने सगळे केले आणि लक्ष्मी त्यांना प्रसन्न झाली. काही महिन्यातच त्यांच्या घरात धन धान्य पैसे येऊ लागले. ते हळूहळू गरिबीतून वर येऊ लागले. असे पूर्ण 12 वर्ष सुरू राहिले. आता ते गरीब शेतकरी खूप श्रीमंत झाले होते. त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नव्हती. असे पुढचे 12 वर्षाचा काळ संपत आला आणि श्री विष्णू लक्ष्मीला नेण्यासाठी पृथ्वीवर आले आणि विष्णूजी लक्ष्मीला घेऊन जाऊ लागले तेव्हा त्या शेतकऱ्यानं लक्ष्मीला जाऊ दिले नाही. त्याने विष्णूला खूप प्रार्थना केली. त्यावर विष्णू म्हणाले की लक्ष्मी ही एका जागी जास्त दिवस राहू शकत नाही. तिचे मन खूप चंचल आहे, ती आता इथे राहू शकत नाही. त्यावर लक्ष्मीने त्या शेतकऱ्याला सांगितले की मी सांगितल्याप्रमाणे जर तू पूजा अर्चना केलीस तर मी पूर्ण काळ तुझ्यासोबत राहील. त्यावर शेतकऱ्यांनी विचारले की मी काय केले पाहिजे जेणेकरून तुम्ही आम्हाला सोडून जाणार नाही. त्यावर लक्ष्मी म्हणाली की हे शेतकरी, तू उद्या धनतेरसच्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ करून रात्रीच्या वेळेस तुपाचा दिवा लावून माझे मनोभावे पूजन केलेस आणि त्याचबरोबर एका तांब्याच्या कळशामध्ये नाणी भरून त्या कळसाची पूजा केली तर मी त्या कळसात निवास करेल, पण तुला दिसणार नाही आणि तुझ्यासोबत वर्षभर राहील. असे लक्ष्मी बोलून दिव्याप्रमाणे प्रकाशित होऊन गायब झाली आणि त्या शेतकऱ्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे केले आणि त्या शेतकऱ्याच्या घर धनधान्याने पुन्हा भरले. म्हणून त्या दिवसापासून धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी सोबत कुबेर आणि लक्ष्मीची सुद्धा पूजन केले जाते. धनतेरस कथा दुसरी. आता आपण बघणार आहोत धनतेरसची दुसरी कथा. असुरांमध्ये आणि देवांमध्ये समुद्रमंथन सुरू होते आणि त्या मंथनात श्री विष्णूंनी धन्वंतरी देवाचे अवतार धारण करून त्या मंथनातून जन्म घेतला आणि हा दिवस होता गुरुद्वादशी. ह्या दिवसाला धनतेरस असे म्हणतात. हिंदू धर्मानुसार ज्या दिवशी धन्वंतरी प्रकट झाले त्यावेळेस त्यांच्या हातात एक कळस होता आणि त्यात अमृत होते आणि त्याचबरोबर त्यांनी आयुर्वेदची उत्पत्ती सुद्धा केली होती. म्हणून धन्वंतरीला आरोग्याची, देहाची देव म्हणूनही संबोधतात आणि म्हणून ही म्हण सुद्धा प्रचलित आहे. पहिला सुख निरोगी कायात, दुसरा सुख जेब में हो माया. हे आयुर्वेदातील खूप मोठे चिकित्सक होऊन गेलेत. सर्व रोग नाशक आहेत. त्यांच्या हातात अमृत कलश आहे. ही देवता आरोग्याचे प्रतीक म्हणून पूजले जातात. म्हणून दिवाळीत सर्वप्रथम धन्वंतरीचे पूजन केले जाते. अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.